गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत या ठिकाणी तलाठी भरती 2026 करिता परीक्षा कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे त्या संदर्भात माहिती सांगितली जाणार आहे। परंतु यामध्ये जे 4 विषय आहेत, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, यापैकी सामान्य ज्ञान या विषयातील महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत व सामान्य ज्ञान या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा, कोणत्या विषयांचा समावेश होतो ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये सध्या 50% ऑफर चालू आहे वेगवेगळ्या बॅचेस वरती। त्यामधील सगळ्यात महत्त्वाची जी तलाठी भरती असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर असेल, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद भरती, या सगळ्या बॅचेस वरती 50% ऑफर म्हणजे 2000 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर करिता ही बॅच देण्यात येणार आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। त्यासोबतच तुम्हाला ह्या ज्या बॅचची वैशिष्ट्ये आहेत, यामध्ये ऑनलाईन बॅच असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, मागील प्रश्नपत्रिकेचं तिथं आपण घेणारच आहोत। त्यासोबतच दर आठवड्याला एक TYQ MCQ शिकवलेल्या टॉपिकवरती अतिसंभाव्य MCQ असतील, टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। तर ठीक आहे, यामध्ये आपण आता सिलेबस जो दिलेला आहे, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित आणि बौद्धिक चाचणी, हे तुमचं मार्क म्हणजे टॉपिक TCS पॅटर्न नुसारचे असे आहेत। आता समजा TCS ने एक्झाम घेतली किंवा जर MPSC जर घेतली तर त्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग मागच्या वेळेस नव्हती, निगेटिव्ह मार्किंग यावेळेस 100% आहे। 2025 पासूनच या 4-1 चा फॉर्म्युला यांनी लागू केलेला आहे। तर आता मराठी झाले, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित आणि बौद्धिक चाचणी। त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो विषय आहे, जीके किंवा आपण जीएस त्याला बोलतो, यामध्ये इतिहास आहे। इतिहासामध्ये तिन्ही प्रकार म्हणजे प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल आणि आधुनिक भारताचा इतिहास, त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहासाच्या संदर्भात म्हणजे समाज सुधारक असतील महाराष्ट्रातील, हे सुद्धा करावं लागणार आहे। साधारणतः याच्यावरती 5 ते 6 प्रश्न म्हणजे प्रत्येक आता घटक 1 2 3 4 5 आणि 6 प्रत्येक घटकावरती 4 ते 5 किंवा 5 ते 6 प्रश्न अपेक्षित आहे। यामध्ये सुद्धा तुम्हाला प्राथमिक माहिती, जगाची भूगोल, त्यानंतर भारताचा भूगोल आणि विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल वरती जास्त प्रश्न। मग यामध्ये तुम्हाला निराळी पब्लिकेशनचं बुक असेल, AB सौदी सरांचं किंवा केसागर पब्लिकेशनचं खतीब सरांचं असेल, के खतीब सरांचं, आणि याच्याकरिता 5वी ते 10वी चे बुक तुम्ही रेफर करणे गरजेचं आहे। त्यासोबतच भारतीय राज्यघटना आहे, याला काय 5वी 10वीचं वाचत बसू नका, फक्त 11वी आणि 12वीचं भारतीय राज्यघटना त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे। याच्या जोडीला तुम्हाला पंचायत राज, कारण आपला जो संबंध आहे एकदा ग्राम महसूल अधिकारी किंवा तुम्ही तलाठी झाल्यानंतर हेच याच्याशीच निगडीत असतो आपण। ओके, ग्रामपंचायत सज्जा म्हणजे काय किंवा तिथलं स्थानिक स्वराज्य संस्थेमधले पंचायत समिती म्हणजे काय, जिल्हा परिषद, हे सगळं आपल्याला नुसतं माहिती असून म्हणजे तिथं कोण निवडून जाते, तिथल्या समित्या, सगळं काही या ठिकाणी आपण अभ्यासावं लागणार आहे। त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा 11वी 12वीचं तुम्हाला वाचायचं आहे बेसिक। यामध्ये सुद्धा GNP असेल, GDP म्हणजे काय, किंवा पैशाचा मूल्यन, पैसा वधारणे म्हणजे काय किंवा घसरणे, हे सगळ्या गोष्टी बेसिक मध्ये आल्या पाहिजेत। त्यानंतर सामान्य विज्ञान हे फक्त 5वी ते 10वी पर्यंतच करायचं आहे। ओके, यामध्ये बायोलॉजी, झूलॉजी सगळे नवीन स्टेट बोर्डचे बुक फक्त रेफर करा। त्यामध्ये 70 ते 75% सिलेबस CBSE पॅटर्नचा दिलेला आहे। आणि चालू घडामोडीमध्ये तुम्हाला प्रादेशिक असतील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे सुद्धा, आणि मागच्या 1 वर्षापूर्वीच्या करणं अपेक्षित आहे। कारण कोणता प्रश्न कधी विचारतील, म्हणजे 1 वर्षापूर्वीचा सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा करंटचा सुद्धा विचारला जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही एवढे काही जे सब्जेक्ट दिलेले आहेत हे सगळे सामान्य ज्ञान जीके मध्ये मोडतात। तर याचा वास्ट सिलेबस आहे, म्हणजे तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकता। इंग्लिशमध्ये सुद्धा चांगलं जर असेल तुमचं ग्रामर किंवा तुम्ही रूल्स वगैरे चांगले पाठ केलेत त्याच्यामध्ये मिळू शकतात। त्यानंतर मराठी तर आपला आवडीचा विषय आहे, त्यामध्ये सुद्धा सगळे विद्यार्थ्यांना मॅक्झिमम बोलतोय, म्हणजे 25 प्रश्न असतील तर 20 प्लस सगळ्यांनाच मार्क असतात। राहिला हा विषय, याच्यामध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस करसाल किंवा अभ्यास करसाल, परंतु मार्क मिळतात का? नाही। आता 25 प्रश्न आहेत, 25 पैकी 10 पासून
चालू होते. ओके, 10, कोणाला 15, कोणाला 17, 18, 25 पैकी 25 प्रश्न कोणाचे बरोबर येतात का? नाही. का येत नाही? तर हे विषय जास्त आहेत, अभ्यास जास्त आहे तुम्हाला, आणि कुठला प्रश्न कोणत्या बुक मध्ये येईल हे कन्फर्म सांगता येत नाही. आउट ऑफ बॉक्स सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याची परिपूर्ण तयारी, किमान आपल्याला 25 पैकी 20 किंवा 19 तरी मार्क प्रश्न परीक्षेमध्ये बरोबर आले पाहिजेत. बाकी विषयामध्ये ते आपण कव्हर करू शकता. ठीक आहे, हे संपूर्णपणे तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. याचा जो डिटेल सिलेबस आहे, म्हणजे इतिहासामध्ये कोणते टॉपिक करायचे आहेत तुम्हाला, भूगोलमध्ये कोणते करायचे आहेत, राज्यघटनेमध्ये कोणते करायचे आहेत, किंवा कोणते विचारलेले आतापर्यंत अनालिसिस जर आपण केलं तर त्यावरून, किंवा चालू घडामोडी कशा विचारल्या जातात, कशावर भर आहे, प्रादेशिक वरती किती, राष्ट्रीय लेवलच्या किती विचारले जातात, आणि सामान्य विज्ञानमध्ये जे 5 आहेत प्रकार, रसायनवर विचारतात किंवा भौतिकशास्त्रावर विचारतात का आरोग्यावर विचारतात, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. ठीक आहे. बाकी बॅच संदर्भात सांगितलेली आहे की सध्या ऑफर आहे. ऑफरचा तुम्हाला लाभ घेण्याकरिता 8010457760 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.